पहिलं षटक घेऊन नितीन मोरे. संतोष सूर्यवंशी ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. पाव प्लेचा पुस्तकी फटका. संतोष सूर्यवंशी पेटंट स्ट्रोक 4 धाबा चौकार. संतोष आणि कोण आहे परत सूर्यवंशी ना. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. होमसा MTC या वाहिनीच्या माध्यमातून. सध्या गुलाबी थंडी आहे आणि प्रत्येक जण या थंडीचा क्रिकेटच्या मैदानामध्ये येऊन आनंद घेत असतो. आणि हेच तर पायफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू चांगला फिरवलाय. अपील केली परंतु खूप उशिरा केली मी म्हणेन. नितीन मोरे चांगला चेंडू फिरवला आणि विशेष म्हणजे टप्पा देखील चांगला होता कारण त्यांना माहीत आहे संतोष सूर्यवंशी एक चांगले खेळाडू. हा देखील फ्लायटेड चेंडू मिड ऑफ मिड ऑन चेंडू. फटका सरळ खेळलाय. 2 धावांचा इथे मानस आहे आणि 2 धावा मिळतील. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा संतोष सूर्यवंशी यांच्या खात्यामध्ये. हा देखील इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. अफलातून अद्भुत फटका. संतोष सूर्यवंशी मिरसवाडीची रन मशीन इन फायर. टीमची धावसंख्या धावफलकावर 12. हा पहा रिप्ले. फ्लायटेड चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला जरूर विथ द टर्न. क्लासिकल फटका. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे दूर. चेंडू पासून राहील. 1 धाव मिळेल संतोष सूर्यवंशी. या षटकामध्ये नितीन मोरे यांच्यावर ज्या प्रकारे आक्रमण केले. पहिल्या 5 चेंडू अखेर बिनगडी बाद 13 धावा. शिवगर्जना मिरासवाडी या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. दुसऱ्या फेरीचा सामना प्रथमतः बॅटिंग करते आणि विशेष म्हणजे समोर एक चांगला संघ आहे. जुगाई माना इरोवले. आज विनायक साळुंके नाहीत या संघामध्ये. त्या संघाचे महत्त्वाचे खेळाडू. त्यांना मिस करत असेल टीम. बैठक मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये जर चेंडू हातामध्ये आला असता तर कदाचित इथे चित्र वेगळं असतं परंतु तसं झालं नाहीये. एक चिक्की सिंगल मिळेल संतोष सूर्यवंशी यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटका अखेर बिनगडी बाद 14. नितीन मोरे यांच्या पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आला. 1 षटकार आला. 2 सिंगल आल्या. 1 दुहेरी धाव. आज कुणाल म्हात्रे यांचं खूप काम वाढलंय. आपल्या बिनगडी बाद 14 धावा. षटक क्रमांक 2. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी फटकावला होता वैष्णव साळुंके. पहिला चेंडू बिडॉनच्या हातामध्ये मारला. कॅच ड्रॉप. ही चुकी नसेल तर घोडचूक असेल. बिडॉनला अनिल साळुंके. संतोष सूर्य झेल सोडणं तुम्हाला आता डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नाहीये. शॉर्ट ऑफ पूल केला. डीपला स्क्वेअरले. कॅच इज द कॉल. दूर राहील. चेंडूवर गेलेच नाहीयेत.
हॅलो हॅलो चेक हॅलो. चेंडूवर गेले नाहीत आणि त्याचा फायदा मात्र संतोष सूर्यवंशी याला मिळालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 19. सांगितलं अहो सांगितलं बॉसला सांगितलं परत पाहिजे तर अजून तुम्ही करा बॉसला नका पंचवीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 अंतिम षटक घेऊन अजित साळुंके. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे, वर्तुळाच्या आतमध्ये चुकी करतोय, पॅकअपला आहे क्षेत्ररक्षक, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. अद्याप या दोन चेंडूवर एक सिंगल फक्त आली आहे. 25 धावा. लक्षात घ्या नेक्स्ट मॅच
मराठा वरे झोळेवाडी वेताळनाथ आचरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी आपण नाणेफेक करूया. लोअर फुल टॉस चेंडूवर आक्रमण केलंय मिरासवाडीची रणमशीन संतोष सूर्यवंशी ब्रँडेड 6 धावा षटकार. 31 धावा धाव फलकावर. यासाठी संतोष सूर्यवंशी यांना ओळखलं जातं. हा पहा रिप्ले. लोअर फुल टॉस चेंडूवर दर्जेदार फटका. चेंडूचा अंदाज चांगला घेतलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. एक धाव पूर्ण केला. दोन्हीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव हवी आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू असताना पडतावा लागेल त्यांचे सहकारी भरत सूर्यवंशी. धाव बाद. संतोष सूर्यवंशी यांचा झेल सुटला. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 32 क्रमांक 3 वर आलेत. कॅप्टन केपी आणि संतोष सूर्यवंशी यांचा सुटलेला झेल या उर्वरित षटकामध्ये काय घडतंय हे पाहायचंय. यॉर्करचा प्रयत्न केला जरूर. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. 33 धावा धाव फलकावर. यॉर्करचा प्रयत्न जरूर केला अजित साळुंके. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत टीम जुकाई मानाई रुवलेचे. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी. फ्रंट फुट लावून पंच केला. गॅप मध्ये फटका. दर्जेदार क्लासिकल संतोष सूर्यवंशी यांची ही खासियत आहे. येतोय चौकार. आधीच्या चेंडूवर झेल सुटला होता त्याचा फायदा घेतला जातोय. 37 धावा धाव फलकावर. आणि ही खासियत आहे ओमसा एमटीसीची. मंथन बोहीर आणि आमचा बारक्या म्हात्रे 81-82 ही जोडी कॅमेरामॅनची आहे आज. आणि दोन्ही कॅमेरामॅन 8वी मधले. फ्रंट फुटला येऊन हा देखील पंच केलाय. लॉंग ऑन. फक्त आता चेंडू बाहेरून उचलून आणेल. या षटकामध्ये संतोष सूर्यवंशी यांचा झेल सोडला आणि त्यानंतर पहा त्यांनी या एक चौकार एक षटकार ठोकलाय. पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 43. 44 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम जुकाई माना इरवले 15 चेंडू नाबाद 37 धावांची विस्फोटक खेळी केली आहे संतोष सूर्यवंशी यांनी. काय बॅटिंग केली या खेळाडूने. प्रभावित केला. अंतिम षटकामध्ये अजित साळुंके यांच्या धावा आल्या तब्बल 19. 44 रन्स टू विन. 44 धावांचं लक्ष पार करायचंय. चला टॉस करूया. मराठा वरे झोळेवाडी आचरेवाडी या टॉससाठी कॅप्टन. एक झेल किती महत्वाचा असतो पहा. तो झेल झाला असता तर कदाचित धावा आता इथे कमी पाहायला मिळाल्या असत्या. चला टीम मराठा वरे झोळेवाडी कॅप्टन या. आचरेवाडीचे कॅप्टन आलेले आहेत महेश. मराठा वरे झोळेवाडी कॅप्टन या. आपण टॉस करूया. फिल्डिंग लावा. चला शिवगर्जना मिरासवाडी फिल्डिंग लावून घ्या फास्ट. येस आमचा ब्रँडेड कॅमेरामॅन बारक्या 81-82 यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या गोष्टी होतात. येस कॅमेरावर त्याचं लाजवाब असतं. छोट्याची स्माईल देखील क्यूट आहे. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. येस हेड कॉल केला. बारक्याने टॉस खाली फेकून दिलाय. इट इज हेड. येस दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला मराठा वरे झोळेवाडी. येस निर्णय प्रलंबित आहे मित्रांनो. परंतु आज पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीचा आपण थरार पाहतो दुसऱ्या दिवसाचा खेळ. आणि विशेष म्हणजे
संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे या स्पर्धेवर. धन्यवाद. आवाज वाढून ठेव, त्याला आवाज जरा येणार कर. रिंग फुल कर. फुल कर, अजून एक कमी कर. फिल्डिंग लावा. 44 धावांचं लक्ष्य. वैष्णव साळुंके, सुमित माने. पहिलं षटक घेऊन रोहित सूर्यवंशी. पहिल्या चेंडूवर बिग हिट, डीप स्क्वेअर लेग. चेंडूचा अंदाज चांगला घेतलाय. विकेटचं पतन. सूर्यकिरण डोळ्यावर आलं जरूर, परंतु या शतरक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि खूप महत्वाची बाब असते ज्यावेळेला तुम्ही सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करता. वैष्णव साळुंके पहिल्या चेंडूवर झेलबाद, आणि ही खासियत आहे होमसा MTCची. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूचं. हा पहा रिप्ले तुमच्या समोर दुसऱ्या अँगलने दाखवला जातोय. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये डीपला स्क्वेअर लेग. चेंडू खाली. शरीराचं संतुलन चांगलं. पाय ज्या प्रकारे स्थिरावून ठेवले होते. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का टीम जुगाई मानाई रोवले या टीमला. नवीन फलंदाज नितीन मोरे, आणि पहिल्याच षटकामध्ये रोहित सूर्यवंशी यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. चांगली सुरुवात टीम. शिवगर्जना बिराजवाडी. मराठावर जुळेवाडी. आपला निर्णय सांगा चला. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आपटलाय. वन बाउन्स चा इशारा. वन पडती ओव्हर. स्क्वेअर लेग पंच आमचे संतोष सिंग सर यांच्या माध्यमातून. मुख्य पंच विद्युत नागवाज सर. परंतु मी कौतुक करेन रोहित सूर्यवंशी यांचं, कारण तुमच्याकडे एक चेंडू शॉट टाकण्याची मुभा असते, बाउन्सर टाकण्याची मुभा, तो टाकलाय त्यांनी. यॉर्करचा प्रयत्न झाला जरूर. डीपला आहे स्क्वेअर लेग. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी देखील चांगली केली जाते. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम जुगाई मानाई रोवले. नितीन मोरे त्यांच्या साथीला आहेत सुमित माने. स्लोअर वन. कॅच इज द कॉल. सागर सूर्यवंशी वेगाने जरूर गेलेत. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. काऊ कॉर्नर. सीमा पार आरपार. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी. सुमित माने यांच्या बॅटमधून षटकार. पहिल्या 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7. बॅकफुटला जात असताना ज्या प्रकारे पाठच्या पायावर वेट ट्रान्सफर केला आणि खूप चांगलं टायमिंग. फ्रंटफुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला खेळण्याचा मनसुबा अगदी विफल ठरतोय. कमबॅक करत असताना रोहित सूर्यवंशी
डॉट बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी खूप महत्त्वाची असते. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, त्यानंतर षटकार, त्यानंतर चांगली गोलंदाजी. स्लोअरवर हाताळलाय, ऑन साईडला चांगला फटका खेळला, डीपला आहे मिड विकेट, एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. संतोष सूर्यवंशी चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. रोहित सूर्यवंशी यांचं षटक होईल पूर्ण. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. 12 चेंडू 36ची गरज. सुमित माने नाबाद 7. नितीन मोरे एका धावेवर खेळतात. 12 मध्ये 36 करायचे आहेत. शिवगर्जना मिरासवाडी आज खेळाडू कमी आहेत, परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. खेळाडू निश्चित कमी असतात, परंतु गावचं क्रिकेट थांबू नये. आपल्या गावाच्या नावाने खेळण्यासाठी हे सगळे खेळाडू एकत्र येतात. प्रत्येकजण आपलं नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळत असताना क्रिकेट खेळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रपंच, त्यावर देखील लक्ष द्यावं लागतं. संतोष सूर्यवंशी आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू कॅच इज द कॉल. डीपला स्क्वेअर लेग वेगाने येईल, चुकी करतोय. वेग होता जरूर क्षेत्ररक्षकाचा, परंतु संतुलन खूप खराब. शरीराचं संतुलन ढासळलं, पाय घसरला, स्वतः पडले. 4 धावा देखील इथे मात्र दिल्यात. संतोष सूर्यवंशी पहिल्या चेंडूवर 4 आले त्यांच्या. हा पहा रिप्ले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील चुकी झाली आणि ते डीप स्क्वेअर लेग पडल्यानंतर पूर्णपणे क्रीडांगण. यॉर्करचा प्रयत्न सफल होऊन खेळण्याचा मानस होता. व्हाईट बॉल. कधी कधी या यॉर्कर चेंडू तुम्हाला चूक टप्प्यावर हाताळणं खूप महत्त्वाचं असतं, परंतु ते दिशा खराब होती. 13 धावा धाव फलकावर. अकरा चेंडू 31ची गरज. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता असताना मिड विकेटला फेकून दिलाय. सुमित माने यांच्या बॅटमधून दिमागदार. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. तुषार भाऊ वेलकम, स्वागत आहे आपलं. सनी कंक एवढ्या कधी येऊन गप्प बसणारा खेळाडू नाही, काय माहिती आज काहीतरी मनामध्ये चालू आहे त्याच्या. येऊन एकदम शांत बसलाय. वेलकम. अचानक 11 बनपुरी आपलं देखील स्वागत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कॅच इज द कॉल. वर्तुळाच्या आतमध्ये आहे क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम झेल इथे मात्र पूर्ण केलाय आणि विकेट हवी होती टीम शिवगर्जना मिरासवाडीला, ती मात्र मिळते. सुमित माने झेल बाद, त्यांनी धावा केल्या 17. 2 गडी बाद 19 धावा टीम जुगाई माना इरवले. आणि पहा अगदी कॅमेरामॅन आमचा छोट्या खेळाडूचे हावभाव देखील किती स्पष्टपणे दाखवले जातात आणि खूप महत्त्वाच्या बाबी असतात. कारण 81-82 म्हटलं तर अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे. आणि हा पहा रिप्ले दुसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. विशाल बरांडे बदली क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र रोखू शकणार नाहीत. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. हवेत केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेग आणि क्षेत्ररक्षक 10 ते 12 पावलं समोरच्या दिशेने धावत येऊन हा उत्कृष्ट दर्जाचा झेल मात्र पकडला जातोय आणि परतावं लागेल नितीन मोरे यांना विकेटचं बटन. न्यू बॅटर नवनाथ. वेलकम टीम. विश्वनाथ मुंदुळकोळे आपलं स्वागत आहे. महत्त्वाचं म्हणजे संतोष सूर्यवंशी आणि या षटकामध्ये जे धक्के दिलेत ते खूप महत्त्वाचे. 7-24ची गरज आहे या मॅचमध्ये. मॅच ऑन. एक मोठा फटका हवाय. खोदून काढण्याचा प्रयत्न चांगला. यॉर्कर ऑफ स्टंपला पकडून गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू आणि यासाठी संतोष सूर्यवंशी
टीम शिवगर्जना मिरासवाडीचा महत्वाचा खेळाडू. 6 चेंडू 24 धावांची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. जुगाई मानाई रोवले या संघाला. सहा चेंडू 24 धावांची आवश्यकता. मराठावाले झोयेवाडी आपला निर्णय सांगा प्लीज. गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. वेताळनाथ आसरेवाडी आपण बॅटिंगसाठी सज्ज राहा. वेलकम आदिक दादा काटकर, स्वागत आहे आपलं. हाफ टॅकर चेंडूवर पाहिलंयस, चेंडूला फेकून दिलाय. टॉसचा बॉस अगदी समोर. 5 चेंडू 18ची गरज. मॅच ऑन. केपी स्वतः कॅप्टन आलेत गोलंदाजीसाठी. केपीचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि 5-18. आकाश काय बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये लक्षात घ्या. स्मॅशला थोडंसं आपण गती देऊया. हा सोडून दिलाय चेंडू. चांगला निर्णय फलंदाजाचा. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. मॅच टर्न होऊ शकते कारण जो षटकार पाहिजे होता तो पहिल्या चेंडूवर आलाय. समोर आहेत आकाश आणि त्यांच्या साथीला नवनाथ. हा देखील चेंडू खराब दिशेवर हाताळला जातोय. सलगचे 2 अवांतर चेंडू. केपी कर्णधार आहेत स्वतः आणि कदाचित कर्णधारांनी स्वतःवर दाखवलाय विश्वास. टीमचा विश्वासार्थ ठरवतील का कॅप्टन? लेट सी. 5-16. मॅच ऑन. फ्रंटफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव मिळेल. नवनाथ यांच्या खात्यामध्ये, आकाश यांच्या खात्यामध्ये. 4-15. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा आता मनसुबा असेल नवनाथ आणि आकाश यांचा. 4-15. एक चांगला चेंडू. मॅचमध्ये कमबॅक करू शकते टीम शिवगर्जना मिरासवाडी. मॅच सुरक्षित होऊ शकते इथून. कॅच इज द कॉल. चेंडू हवेत आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. केपी चेंडूचा अंदाज चांगला घेतला. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून उडाला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. फलंदाज आकाश यांना परतावं लागेल. वेलकम सतीश दादा, आपलं स्वागत आहे. टेनिस बसचे सर्वा. वेलकम श्रेयांश, आपलं स्वागत आहे. आणि एका हातामध्ये चेंडू घेऊन आलाय. वेलकम, सुस्वागतम. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये श्रेयांश, मनपूर्वक स्वागत. 3 चेंडू 15ची गरज आहे. सामना संपला नाहीये अजून. जुगाई मानाई रोवलेसाठी 1 बिगिट पाहिजे. अनिल साळुंके आले. 3-15ची गरज. चला स्पीडअप ठेवा. केपी षटकार आल्यानंतर कॅप्टनने चांगली गोलंदाजी केली. एक चांगला चेंडू. शिवगर्जना मिरासवाडी आज सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. आणि एक मोठा फटका हवा आहे अनिल साळुंके यांना या सामन्यामध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी. 1 बिगिट. सोडून दिलाय चेंडू. पायांचा वापरच केला नाहीये. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 2 चेंडू 15ची गरज. सामना आता इथून एका बाजूला अर्थातच शिवगर्जना मिरासवाडीच्या बाजूला जाऊ शकतो. 2-15. एखादा अतिरिक्त चेंडू, एखादा बिमर, एखादा नो आला तर तसं होणार नाहीये. केपी हुशार आहेत, चतुर आहेत, स्वतः संघाचे कर्णधार आहेत. या षटकामध्ये त्यांनी 2 गडी बाद केले. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये हा देखील झेल मात्र पूर्ण केलाय. आणि सामना आता शिवगर्जना मिरासवाडी या संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलाय. पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि टेनिक्सच्या चेंडूवरचा पहा, तुम्हाला स्टिकर देखील दिसू शकतो कदाचित. एवढं झूम करून छोट्याला काम मात्र मोठं आहे. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे स्लो मोशनमध्ये समोरच्या बाल्कनीमध्ये कोण बसले ते देखील तुम्हाला दिसेल. आणि हा चेंडू ज्या प्रकारे स्लो मोशनमध्ये पहा, टेनिक्सचा स्टिकर, ती प्रिंट देखील दिसते. प्रिंट. सामन्याची औपचारिकता शिल्लक. 1 धाव मात्र घेतली जाईल परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. अभिनंदन टीम शिवगर्जना मिरासवाडी. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच 15 चेंडूमध्ये ज्यांनी धावा केल्या 37, संतोष सूर्यवंशी. रन मशीन ऑफ मिरासवाडी, प्लेअर ऑफ द मॅच.